हॅलो नमस्कार, माझं नाव अभिषेक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं फायनली एका नवीन व्हिडिओमध्ये. आय एम नॉट शुअर जर तुम्हा सर्वांना लक्षात असेल नसेल, या चॅनलवर मी आधी काही व्हिडिओज पोस्ट केले होते, बट नंतर ते मी डिलीट केले. बट यापुढे तुम्हाला या चॅनलवर रेग्युलरली कॉन्टेंट पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला चॅनलचे अपडेट्स टाइम टू टाइम मिळत राहतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. तर आता गोष्ट अशी आहे की मी सध्या एका फिनटेक कंपनीमध्ये काम करतो आणि गेल्या 2-2.5 वर्षांपासून फिटनेस हा माझ्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा भाग बनला आहे. आणि त्यामुळेच माझी फिजिक चेंज होते, माझा माइंडसेट चेंज होतोय, बऱ्याच सवयी आहेत त्याही चेंज होत आहेत. आणि फार महत्त्वाचं म्हणजे तर आयुष्याकडे पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण चेंज होतोय. आणि या सर्व गोष्टींसोबत अशी एक गोष्ट आहे जी मला फार मनापासून आवडते, जी म्हणजे स्टोरी टेलिंग, डॉक्युमेंटिंग, कॉन्टेंट क्रिएशन. आणि त्यामुळेच माझा हा प्रवास करिअरचा, फिटनेसचा मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. आणि या प्रवासातून जर तुम्हाला काही शिकायला मिळत असेल किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकता, तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. कारण या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी अशा असेल ज्या मी नवीन शिकेन किंवा बऱ्याचदा मी चुकाही करेन किंवा त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न पण करेन. आणि या सर्व गोष्टींसाठी तुमचा फीडबॅक आणि तुमचा सपोर्ट फार गरजेचा असणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया एका नवीन प्रवासाची. तर आज थर्सडे. मी ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी एक हायब्रिड वर्क कल्चर फॉलो करते, ज्याच्यामध्ये मला 3 दिवस ऑफिसला जायचं असतं आणि बाकीचे 2 दिवस मी घरूनच काम करतो. मोस्टली जे माझे थर्सडेज आणि फ्रायडेज असतात ते मी प्रेफर करतो मी घरूनच काम करेन. आताही ब्रेक झालेला आहे. मी एक कप कॉफी बनवली आहे माझ्यासाठी. ती कॉफी संपवणार आहे आणि आपल्याला यानंतर आपल्याला वर्कआउटसाठी जायचं आहे. आज लेग डे असणार आहे. लेग डेमध्ये काय व्हेरिएशन्स असतील, किती सेट्स असतील, किती रिपिटेशन्स असतील, या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. आणि इन केस जर तुम्हाला वर्कआउट ट्राय करायचं असेल तर डिटेल्ड वर्कआउट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तर तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता एक कप कॉफी संपवतो, बाकीचं जेही काम आहे ते संपवतो. तुम्हाला भेटतो डायरेक्ट लॉगआउट नंतर. जस्ट लॉगआउट झालंय. आता आपल्याला निघायचंय वर्कआउटसाठी. माझा जो वर्कआउट स्प्लिट आहे तो मी असा डिझाईन केलाय की जे माझे लेग डेज असतात ते युजली हॉलिडेजवर येतात किंवा त्या दिवशी येतात ज्या दिवशी मला वर्क फ्रॉम होम करायचंय. तर अशा दिवशी ज्या दिवशी मला ऑल द वे ट्रॅव्हल करून ऑफिसला जायचंय, त्या दिवशी माझ्या बॉडीचे एनर्जी लेवल्स फार कमी असतात आणि त्यामध्ये लेग डे हा कधीही बेटर ऑप्शन नसणार आहे. आणि त्या दिवशी ज्या दिवशी मला सुट्टी आहे किंवा ज्या दिवशी मी घरून काम करणार आहे त्या दिवशी माझ्या बॉडीची पूर्णपणे झोप झालेली असते, बॉडी फ्रेश असते, फुल्ली रिकवर्ड असते. तर त्या दिवशी लेग डे हा कधीही बेटर ऑप्शन असतो. तर त्यासाठीच आजही लेग डे आहे. मी निघतो जिमसाठी. तुम्ही वर्कआउट एन्जॉय करा. Shameless, I see the aimless. I don't wanna be one of the nameless. I'ma wake up with the mindset that one day I'm gonna make it. And I don't think I'll be fine if I don't break my limitations. Don't try to stop me, I exist to write my own story. I'll make a decision if I want some peace or if I want the glory. Yeah, don't want a life that is complacent or possibly boring. I just want a life that is worth every day exploring. My whole life I just wanted someone who would notice me. My whole life I just wanted to be somebody to be. Yeah, I just wanna be great. Yeah, I just wanna be great. Yeah, I just wanna be great. Yeah, 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 I just wanna be great. Yeah, I just wanna be सो डन विथ द वर्कआउट. वर्कआउट चांगला होता, इंटेन्सिटी एकदम अप टू द मार्क होती. आणि हॅमस्ट्रिंगचे सेट्स मी रेकॉर्ड नाही करू शकलो कारण बराच रश होता तिकडे.
आणि आपल्या 2-3 व्हिडिओसाठी दुसऱ्यांना त्रास देणं हा योग्य नाही आहे. तर ठीक आहे, हा डिटेल वर्कआउट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, इन केस जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता जाता एक प्रश्न जो बराच कॉमन आहे आणि फार लोकांना पडलेला असतो, तो म्हणजे असा कोणता वर्कआउट स्प्लिट आहे जो त्यांच्यासाठी बेटर आहे. आणि याचं आन्सर असं आहे की असा कोणताच वर्कआउट स्प्लिट नाही आहे जो त्यांच्यासाठी बेटर आहे किंवा त्यांच्यासाठी एफिशियंटली काम करेल, अनलेस अँड अंटिल जे बाकीचे फॅक्टर्स आहेत, जे की तुमचं न्यूट्रिशन, तुमची स्लीप सायकल, तुमचा रिकव्हरी, जर हे ऑन पॉईंट नसतील तर असा कोणताच वर्कआउट स्प्लिट नाही आहे जो तुमच्यासाठी काम करेल किंवा जो तुम्हाला रिझल्ट्स देईल. कारण आपल्या बॉडीचा मेकॅनिझम आहे हा 3 स्टेप्समध्ये काम करतो, ज्याच्यामध्ये पहिला आहे जिथे आपण वर्कआउट करतो, आपण हेवी वेट उचलतो, आपण हार्ड रेप्स मारतो, फेल्युअरपर्यंत ट्रेन करतो आणि आपला मसल आहे तो ब्रेकडाऊन होतो. आता सेकंड स्टेपमध्ये होतं ज्याच्यामध्ये आपण जो पण मसल ब्रेकडाऊन केलाय तो रिकवर होतो, जेव्हा आपण प्रॉपर डाएट घेतो, आपण प्रॉपर स्लीप घेतो आणि प्रॉपर रिकव्हरी आपल्या मसल ग्रुपला देतो, तेव्हा ते जे छोटे छोटे मसल टिअर आहेत ते रिपेअर होतात. आणि थर्ड स्टेपमध्ये आपली जी बॉडी आहे ती त्या वेटसाठी किंवा त्या रेंज ऑफ रिपिटेशनसाठी स्वतःला ॲडॅप्ट करते, जेणेकरून आपण आजच्या सेशनमध्ये जे वेट उचललंय फॉर स्पेसिफिक रेप्स तेच आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये इझी वाटतील कम्पेअर टू आपला लास्ट सेशन. तर अशा प्रकारे आपली बॉडी काम करते मसल ग्रोथच्या मेकॅनिझम. आणि यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आज चेस्ट आणि ट्रायसेप्स हिट केलंय आणि येणाऱ्या अपकमिंग सेशनपर्यंत तुमची चेस्ट ही पूर्णपणे रिकवर झालेली नाहीये किंवा थोडीफार सोर आहे आणि तुमचा ट्रायसेप हा पूर्णपणे रिकवर झालाय, तर सिम्पली तुम्ही तुमच्या चेस्टला रिप्लेस करू शकता त्या बॉडी पार्टशी जो फुल्ली रिकवर्ड आहे. असं नाहीये की असा कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला चेस्ट सोबत ट्रायसेप्सच हिट करायचे किंवा बॅक सोबत बायसेप्स हिट करायचे किंवा शोल्डर सोबत लेग्स हिट करायला हवं. असा कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. तुम्ही असे कोणतेही दोन्ही मसल ट्रेन करू शकता किंवा असा कोणताही मसल तुम्ही कधीही ट्रेन करू शकता जर तो फुल्ली रिकवर्ड आहे आणि तो तुम्हाला फ्रेश वाटतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या रुटीनच्या हिशोबाने तुम्हाला जो सुटेबल असेल तो वर्कआउट स्प्लिट तुम्ही स्मार्टली डिझाईन करू शकता. आणि त्यासोबतच तुमचं न्यूट्रिशन, तुमचं स्लीप आणि तुमची रिकव्हरी जर ऑन पॉईंट असेल तर तुम्हाला ते नक्कीच 100% रिझल्ट देणार आहे आणि तो तुमच्यासाठी जास्त एफिशियंट असेल कम्पेअर टू ते वर्कआउट स्प्लिट जे तुम्ही गुगलवरून उचलले. तर हा होता माझा पॉईंट ऑफ व्ह्यू या प्रश्नावर. तर इन्फॉर्मेशन कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.